यवतमाळच्या वणी पालिकेत कुणाची सत्ता येणार, वणीचे नागरिक कुणाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार सोपवणार आहेत? आपण थेट जाऊयात ब्लॅक डायमंड सिटी अशी ओळख असणाऱ्या वणीला. वणी यवतमाळमधील चर्चेतली नगरपालिका. 27 नोव्हेंबरला वणीमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू झाली आहे. गेल्या 15 वर्षापासून नगराध्यक्षपद महिलांसाठी आजमावण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर आणि भाजप आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्यासाठी वणीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली आहे. भाजपतर्फे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डेंना निवडणूक मैदानात उतरवण्यात आलं असून शिवसेनेकडून गणपत लेडांगे यांना उमेदवारी मिळाली आहे. माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. विधानसभा क्षेत्रात मान्य संजू रेड्डी बोतकुरवार यांनी वणी शहरामध्ये अनेक विकास कामं केली आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, नाल्या, मग विद्युतचे खांब असो किंवा अनेक कोणते जनतेचे प्रश्न असो, त्यांनी हिरहिरीनं सहभाग घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे या ठिकाणी जनतेचा कौल आता बदललेला आपल्याला दिसतो आणि भारतीय जनता पार्टीकडे त्यांची एक मोठी अपेक्षा म्हणून ते पाहत आहे. या नगर परिषदेमध्ये जर निवडून जनतेने आम्हाला तो निवडणुकीचा कौल दिला आणि आम्हाला ती सेवा करण्याचा जर कौल दिला, तर या शहराचा विकास करण्यासाठी या सत्तेचा या योगायोगाने या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहे, माननीय संजयजी राठोड यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि माझे आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वात आम्ही या शहराचा नक्की विकास करू. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय देरकर यांच्या पत्नी किरण देरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून देविदास काळे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी गेल्या 2 विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आता नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. वणी नगरपालिकेमध्ये विदर्भामध्ये सर्वप्रथम वणीकर जनतेने नगराध्यक्ष मान्य राजसाहेबांना बहाल केला. शिवाय सर्वात जास्त सीटा आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागच्या 5 वर्षामध्ये उदयास आला होता. त्यामुळे वणीकर जनतेचा आम्हाला पूर्ण वणीकर जनतेकडनं अपेक्षा आहे, वणीकर जनतेचे आशीर्वाद आहेत की यावेळेस सुद्धा वणीकर जनता आम्हाला मोठ्या प्रमाणात नगरसेवक तर देतीलच, परंतु नगराध्यक्ष सुद्धा वणीमध्ये जनता देईल. गेल्या पालिका निवडणुकीत मनसेचे 9 उमेदवार निवडून आले होते, परंतु बहुमत असूनही मनसेचा नगराध्यक्ष होऊ शकला नाही. मनसे विरोधात सर्व पक्षांनी मोठ बांधून शिवसेनेला नगराध्यक्षपद दिलं. दरम्यानच्या काळात मनसेतला अंतर्गत वाद उफाळला आणि नगर परिषद राजकीय भांडणाचा आखाडा बनला. गेल्या 5 वर्षात राजकीय वादावादीमुळे काहीच विकास झाला नाही. त्यामुळे आता पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्ष मतांचा जोगवा मागतायत. त्यामुळे कुणाच्या पारड्यात वणीवासियांचं मत पडतं ते येत्या 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.